MRDP अंतर्गत प्रस्तावित 592 कोटीच्या पावसाळी पाणी निचरा प्रकल्पाच्या 30% स्थानिक विषयाची हमी व भूसंपादनाच्या मुद्द्यावरून सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या विशेष महासभेमध्ये गदारोळ निर्माण झाला। प्रशासनाला अनेक नगरसेवकांनी धारेवर धरले। MRDPच्या 592 कोटी प्रकल्पात अनेक त्रुटी आहेत। राज्य शासनाकडून 30% हिश्श्याबाबत कोणतीही हमी मिळालेली नाही। भूसंपादनाशिवायच निविदा प्रक्रिया राबवण्यात आली, त्यामुळे भविष्यात कायदेशीर बाबतीत प्रकल्प अडकू शकतो। शासनाने निधीबाबत हात वर केल्यास महापालिका विकावी लागेल, असा इशारा देत नगरसेविका ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग शेख यांच्यासहित अनेक नगरसेवकांनी गुरुवारी महासभेत प्रशासनाला धारेवर धरले। सदर काम सुरू करण्यापूर्वी त्या कामासाठी आवश्यक असलेली जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असल्याबाबत खात्री केल्यानंतरच निविदा प्रक्रिया हाती घेण्यात यावी। 100% जागा ताब्यात आल्याचे कार्यकारी अभियंता यांचे प्रमाणपत्र अभिलेख्यावर ठेवावे, असं शासनाच्या तांत्रिक मान्यतेमध्ये नमूद असताना सुद्धा अजून जमीन अधिग्रहण झालं नसताना संपूर्ण प्रक्रिया पुढे चुकीच्या पद्धतीने राबवली जात आहे। नियमबाह्य आणि बेकायदेशीर पद्धतीने प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न झाला तर कोर्टात जाऊ, असा इशारा नगरसेविका ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग शेख यांनी दिला आहे। दरम्यान या प्रकल्पाची निविदा दर मान्यतेसाठी स्थायी समितीकडे पाठवण्यासह कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच प्रकल्पाला मंजुरी द्यावी, असे आदेश महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिलेत। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेमध्ये MRDP प्रकल्पाबाबत महासभा झालेली होती, विशेष महासभा झालेली होती। आणि या विशेष महासभेच्या पूर्वी जी महासभा झाली होती त्यामध्ये सुद्धा अजेंड्यावर MRDPचा विषय होता। तथापि प्रशासनाला मागच्या महासभेत आमच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देता आली नसल्यामुळे तो प्रश्न तिथं थांबवण्यात आलेला होता। त्या संदर्भात आता दुसरी महासभा, यावेळी स्पेशल महासभा घेण्यात आली। या महासभेत सुद्धा मागच्या महासभेत जसं ते निरुत्तर होते, आता सुद्धा प्रशासन या सभेत निरुत्तर होता। कोणतेही मागच्या सभेपासून आजपर्यंत कोणतेही त्यामध्ये बदल घडलेले नव्हते किंवा कोणतेही एक स्टेप पुढे गेलेले नव्हते। MRDP प्रकल्पामध्ये जागतिक बँकेकडून 592 कोटीचा आपल्याला कर्ज मिळणार आहे। त्या कर्जापैकी 70% रक्कम जागतिक बँक भरणार आहे, पण 70% त्यांनी भरल्यानंतर राहिलेली 30% रक्कम कुणी भरायची याबाबत प्रशासनाकडे अजूनही उत्तर नाही। प्रशासन म्हणते की ते महाराष्ट्र शासन भरणार आहे, आपल्या महापालिकेने भरायची नाही। पण जर महाराष्ट्र शासन भरणार असेल असं प्रशासनाचं म्हणणं असेल तर त्याबाबत GR किंवा कोणतं शासनाचं हमीपत्र हे आपल्याकडे आहे का, असं प्रशासनाला विचारल्यानंतर त्यांच्याकडे काही उत्तर नाही। मग ही 30% रक्कम जवळजवळ 180 कोटी रक्कम, इतकी मोठी रक्कम होती, मग त्याची जबाबदारी कोणाची? तर ह्याला प्रशासन निरुत्तर होता। समजा उद्या महाराष्ट्र शासनाने हात वरती केले की आम्ही ह्या 30%ची जबाबदारी घेतलेली नाही, तर मग काय महापालिकेने या 180 कोटी भरायची? याला सुद्धा प्रशासनाकडे कोणतंही उत्तर नव्हता। त्यामुळे अजून कोण किती टक्के ह्या प्रकल्पामध्ये सहभाग घेणार आहे आणि किती टक्क्याचा कोण ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देणार आहे, महाराष्ट्र शासनाने किती द्यायचं, महापालिकेने काही द्यायचं आहे का नाही द्यायचं, जागतिक बँकेने किती द्यायचं, हे सगळी प्रक्रिया झाल्याशिवाय वर्क ऑर्डर पर्यंत काम जातो। म्हणजे प्रशासन किती घाई गडबडीनं काम करत आहे आणि कशासाठी करत आहे जेव्हा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहण होणार आहे। बऱ्याच लोकांचे जे जमिनीमधनं हे नाले असतील, गटारे आहेत, ते जाणार आहेत, तर त्यासाठी भूमी अधिग्रहणाचा विषय येतो। मग भूमी अधिग्रहण तांत्रिक मान्यता जी मिळालेली आहे शासनाची, त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की 100% जमीन जी आहे जेव्हापर्यंत महापालिकेच्या ताब्यात येत नाही तेव्हापर्यंत प्रकल्प सुरू करू नये, असं स्पेसिफिक डायरेक्शन असताना आपण अजूनही भूमी अधिग्रहण केलेली नसताना लोकांना काही माहित सुद्धा नाहीये की त्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये घेणार आहेत। अशी परिस्थिती असताना तुम्ही वर्क ऑर्डर पर्यंत काम घेऊन जाताय, मग तांत्रिक मान्यतेचा उपयोग काय आहे? शासनाचं सुद्धा तुम्हाला जर मान्य करायचं नसेल तर हे मग काम तुम्ही कुणासाठी करताय, हे आम्ही प्रश्न काल महासभेत मांडलेले होते। जेव्हापर्यंत तांत्रिक सर्व बाबी पूर्ण होत नाही तर हे प्रकल्प कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची दाट शक्यता आहे। आणि उद्या जर हा प्रकल्प कायद्याच्या कचाट्यात अडकला तर हा जो कर्जाचा डोंगर आपण डोक्यावर घेतोय, शासनाचे असू दे किंवा महापालिकेचे असू दे किंवा कुणाचे असू दे, कर्ज हा
सर्वसाधारण जनतेलाच भरावं लागणार आहे. आज नाही उद्या भरावं लागेल, पण भरावं लागणार आहे. मग हे एवढं मोठं कर्ज भरमसाठ कर्ज डोक्यावर घ्यायचा आणि कायद्याचं कचाट्यात अडकून पैसे पण हे कुठे जाणार यांना तर नंतर माहित नाही. मग हे जे प्रकल्प आहे ते कायदेशीररित्या पूर्ण करायला तुम्हाला काय अडचण आहे, हे आम्ही काल मुद्दे महासभेत मांडलेले होते. तर याबद्दल महासभेत महापौरांनी रुलिंग दिलेली आहे की जेव्हापर्यंत कायदेशीर बाबी पूर्ण होत नाही आणि या सगळ्या गोष्टींचा खुलासा होत नाही, तर आयुक्तांनी या खुलासाबाबत शासनाला पत्र पाठवावे आणि पत्राचं उत्तर आल्यानंतरच या प्रकल्पाची सुरुवात करण्यात यावी. जर अशाच चुकीच्या पद्धतीने प्रशासन काम करणार असेल तर याबाबत आम्ही न्यायालयात दाद मागू आणि हा बेकायदेशीर प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, असेही आम्ही ठणकावून काल महासभेत सांगितलेले आहे.